नमस्कार, रेखाच किचनमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आता थंडी सुरू झाली आहे आणि थंडीमध्ये सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी, कंबरदुखी यावर शरीराला ऊर्जा देणारे आणि हाडं बळकट करणारे असे डिंकाचे लाडू आपण आज बघणार आहोत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच उपयुक्त आहेत। तर चला तर मग आपण करूया डिंकाचे लाडू। इथे 1.5 वाटी आपण सुकं खोबरं घेतलंय। तर आपल्याला ते मंद आचेवरती छान असं परतून घेणार आहोत। आपण गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे, मीडियम करायची आहे। सर्वात आधी आपल्याला कोरडे पदार्थ भाजून घ्यायचे। आपण हे 1.5 वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय। आपलं खोबरं हे बघा गोल्डन ब्राउन झालंय। आता आपण एका ताटात ह्याला काढून घेऊया। आता आपण इथे 2 मोठे चमचे तिळ घेतले, ते पण आपण असे छान असे भाजून घेऊया। मंद आचेवरच आपल्याला भाजायचं आहे। साधारण मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आपले तिळ असे भाजून झालेत, हे आपण एका भांड्यात काढून आपण मंद आचेवरती 1 चमचा खसखस घेतली आहे, ती छान अशी भाजून घेऊया। खसखस आपली झाली आहे, आता आपण ही काढून घेऊया। तर आपण ह्याच्यामध्ये चमचा तूप घालणार आहोत। इथे मी अर्धी वाटी खारीक पूड घेतली आहे, हे आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। मंद आचेवरच आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे, आज वाढवायची नाही, नाहीतर ती करपू शकते। आपली खारीक पावडर छान अशी भाजून झाली आहे, तर आपण हे काढून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालूया 2 चमचे। तूप छान तापलं की आपण याच्यामध्ये डिंक तळून घेणार आहोत। लक्षात ठेवा, तूप चांगलं तापलं पाहिजे आपलं, आणि थोडे थोडे करून आपल्याला असे डिंक तळून घ्यायचे तुपामध्ये। डिंक असे ब्राऊन असतात, त्याचे असे व्हाईट होतात, तुम्ही बघू शकता। पॉपकॉर्न सारखे असे ते फुलतात। थोडे थोडे करूनच आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत, एकदम घालायचे नाही आहेत आपण। तूप चांगलं गरम झालं पाहिजे, तापलं पाहिजे, तेव्हाच आपण त्याच्यात डिंक घालायचे। खूप काळजीपूर्वक तळून घ्यायचे। एखादे डिंक राहिला नाही पाहिजे कडक, नाही तर तो दाताखाली आला तर दाताला आपला त्रास होऊ शकतो। प्रत्येक डिंक असा फुलला पाहिजे छान। असे मी सगळे डिंक आता तळून घेते। आपले सगळे डिंक असे तळून झाले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं तूप घालणार आहोत, आणि ह्याच्यामध्ये हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे, हे छान असं भाजून घेणार आहोत। आणि ह्याच्यात आणखी तूप घालणार आहोत। थोडं थोडं तूप घालून आपल्याला मंद आचेवर हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाने काय होतं, लाडवाला छान असं बाइंडिंग येतं। मंद आचेवरच आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनटं लागतात। तुम्ही बघू शकता ह्याचा रंग असा बदलत चालला आहे। आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आपण तूप टाकतो तर याच्यामध्ये 1 चमचा, त्याच्यामध्ये मी हे बारीक केलेले बदाम घालते। छान असे फ्राय करून घेणार आहोत। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। बदाम फ्राय करून झाले, आता आपण ह्याच्यामध्ये काजू घालणार आहोत। त्याच्यामध्ये पिस्ते घालणार आहोत। आता पिस्त्याबरोबर मी इथे मनुके घालते। मनुकेला जास्त वेळ लागत नाही, पटकन होतं। मी सर्व साहित्य ह्या वाटीच्या सहाय्याने घेतलं आहे। तुमच्याकडे जी वाटी असेल त्या सहाय्याने तुम्ही त्या मापाने म्हणजे तुम्ही प्रत्येक वस्तू घेऊ शकता। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपलं हे छान असे फ्राय करून झाले, आपण हे आता काढून घेऊया। आता हे तळलेलं डिंक मी मिक्सरला जाडसरच असे वाटून घेते। तुम्ही बघू शकता मी जाडसरच असं डिंक मिक्सरला एकदा फिरवून घेतलं। एकदा फिरवला की तो होतो। जर तुम्हाला मिक्सरला नाही फिरवायचं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा त्याला कुस्करू शकता। तर आता ह्याच्यामध्ये मी
हे भाजलेले तीळ आणि खसखस घालून एकदा असं फिरून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपण डिंक, खसखस आणि तीळ असे मिक्सरला जाडसरच असे वाटून घेतले आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। मी इथे खोबरं नाही वाटलं आहे, मी खोबरं हाताने कुस्करणार आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खोबरंही मिक्सरला याच्याबरोबर फिरून घेऊ शकता। मिश्रण गरम आहे, आपण आधी चमच्याच्या सहाय्यानेच याला मिक्स करून घेणार आहोत। तर आता आपण मिक्स करून घेतले। आता आपण गुळाचा पाक करून घेऊया। जसं मी सांगितल्याप्रमाणे वाटीच्या सहाय्याने इथे पाऊण वाटी मी गूळ घेतला आहे। गूळ आपण आता वितळून घेणार आहोत। इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये। ही आपली ट्रिक आहे। तुम्ही बघू शकता या लहान वाटीच्या पाव वाटीपेक्षाही कमी पाणी आहे। हे पाणी घालणार आहे। ह्याने काय होईल तर आपले लाडू वळताना शेवटपर्यंत कडक होणार नाहीत आणि व्यवस्थित वळले जातील। ही याची ट्रिक आहे। याच्यामध्ये 5 चमचा तूप घालते। आपला पाक तयार आहे। आता आपण हे आपल्या मिश्रणामध्ये ओतूया। तर आपण हा पाक आपल्या मिश्रणामध्ये आता ओतूया। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालणार आहोत। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला आता ह्याचे लाडू वळून घ्यायचे। आता मी आता हे लाडू तुम्ही पाहू शकता आपले असे परफेक्ट 16 लाडू तयार झाले आहेत। तुम्ही ह्या मिश्रणामध्ये लाडू केलेत मी सांगितल्याप्रमाणे ही ट्रिक वापरून तर तुमचे लाडू एकदम उत्तम होतील। तर अशा प्रमाणे आपले डिंकाचे लाडू तयार झाले आहेत। या प्रमाणात तुम्ही केले तर 16 लाडू होतात। तर तुम्हाला आणखीन जास्त करायचं असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवू शकता। तर हे लाडू प्रत्येकासाठी खूप उपयुक्त आहेत। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती ट्रिक वापरून हे लाडू करू शकता। ह्याने लाडू का शेवटपर्यंत लाडू कसं शेवटचा लाडू ही ह्याच्यामध्ये कसा एकदम सॉफ्ट असतो आणि कडक होत नाही आणि प्रत्येक लाडू हा कसा वळला जातो। तर तुम्ही हे डिंकाचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।